नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भागडीत भ्रष्टाचाराविरोधात शेकडो मजुरांच्या एल्गार. भागडी ग्रामपंचायतीवर संतप्त जनतेचा हल्लाबोल. महाराष्ट्र शासनाच्या MRGS मातोश्री पांधन रस्ता योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये कथित गैरप्रकार होत असल्याच्या आरोपाने आज भागडी येथे संतप्त जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपाल लोणारे व नानाजी लोणारे यांच्या नेतृत्वात तसेच शेतकरी नेते विनोद ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य व आक्रमक मोर्चा काढण्यात आला. प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यात ग्रामपंचायत रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये काही विशिष्ट 30 ते 40 लोकांना हजेरी लावा आणि घरी जा अशी पद्धत राबवून प्रतिदिवस 100 रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. विशेष म्हणजे खऱ्या गरजू व भूमिहीन मजुरांना डावलून काही मोजक्या लोकांना लाभ दिला जात असल्याचा ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. हा संपूर्ण प्रकार गावातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपाल लोणारे यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी थेट मैदानात उतरून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. मोर्चाची वाढती तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर, पंचायत समितीचे अधिकारी जयंत डांगरे यांनी मोर्चास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले व मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले. दरम्यान परिस्थिती चिंगडू नये म्हणून लाखांदूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. जवळपास शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाल्याने भागडी परिसरात पूर्णतः आंदोलनमय झाला होता. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला असून दिलेल्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा प्रशासनाला यावेळी देण्यात आला आहे.